झी 24 तास एक पाऊल पुढे। आशा भोसले यांच्या आवाजामधला स्वयंभू गंधार प्रकट होणार आहे तो साकार गंधार हा या अल्बममधून श्रीधर फडके यांनी मराठी रसिकांसाठी भेट आणली आहे। ऋतू हिरवा या लोकप्रिय अल्बम नंतर जवळपास 21 वर्षांनी आशाताई आणि श्रीधर फडके यांच्या गाण्याची ट्रीट रसिकांना मिळणार आहे। वीरेंद्र उपाध्याय यांनी या संगीत अल्बमची निर्मिती केली आहे। 28 एप्रिलला अल्बमचं अनावरण होते। याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। झी 24 तास मध्ये आपल्या खूप खूप स्वागत। एक महत्त्वाचं असं विचारावंसं वाटतं की बाबूजींबरोबर आशाताईंनी आपल्या गाण्याला ज्यावेळेला सुरुवात केली, आज 62 वर्ष झाले, मात्र त्या परिवाराची आणि आपल्या परिवाराची जी ही साथ संगत आहे पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। काय सांगाल? पहिल्यांदा गाणं गायलं ते पिठी अंधाराचे जाळे बाबूजींनी, त्यांनी माझ्या पहिल्या चित्रपटातलं, नंतर ऋतू हिरवामध्ये, आणि आता ऋतू हिरवा नंतर जवळजवळ 21 वर्ष झाली त्यांनी परत त्या आले आहेत गायला, आणि ते इतक्या सुंदर गायलेल्या आहेत म्हणजे काय म्हणायचं, किती त्याचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे। खरोखरच आहे। मात्र हा दुग्ध शर्करा योग आपल्याला वीरेंद्रजींमुळे प्राप्त झालेला आहे। वीरेंद्रजी, इतक्या वर्षानंतर आशाताईंना आणि श्रीधरजींना आपण पुन्हा एकदा एकत्र आणलं आणि इतका सुंदर नजराणा लवकरच सर्व रसिकांना ऐकायला मिळणार आहे। काय सांगाल? ॲक्च्युअली ही माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट आहे, कारण म्युझिक बनवणं हा ही माझी एक हॉबी म्हणून मी प्रोड्यूस करतो, आणि श्रीधरजींकडे त्यांनी ही गाणी आशाबाईंसाठी बरीच वर्ष बनवून ठेवली होती, पण आता तो योग आला आणि ही गाणी बनली, आणि त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे। एक्सायटेड तर आम्ही देखील आहोत। मात्र श्रीधरजी, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येईल की आशाताई म्हटल्या की त्यांचा एक वेगळा जॉनर आहे, प्रत्येक प्रकारचं गाणं अतिशय प्राण ओतून त्या ज्या आहेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात, त्यातल्या भावना पोहोचवतात। मग निश्चितच आशाताईंबरोबर काम करताना आता प्रेक्षकांना काय ट्रीट मिळणार आहे, कारण एकूण 7 गाणी आहेत असं आम्ही ऐकलंय। हो, काय की मी ऋतू हिरवा जेव्हा आम्ही तयार केलं ते 91-92 नंतर मी काही वर्ष थांबलो मुद्दाम, आणि इतर काही कॅसेट अल्बम केले, कारण म्हटलं एवढ्या लवकर परत येण्यापेक्षा काहीतरी नवीन वेगळी काव्य जर चांगलं मिळालं तर करावं। सोरेल माणूस आहे, गायक गायिका, त्याच्या गळ्यामध्ये स्वयंभू गंधार आहे असं म्हणतात, आणि हा गंधार म्हणजे खरं म्हणजे आपल्या तंबोऱ्याच्या जी खर्जातली तार आहे षड्जाची, त्याच्यातनं ऐकू येतो। म्हणलं ही कल्पना घेऊन तुम्ही काही लिहाल का? आणि मग त्यांना मी चाल ऐकवली, आणि मग त्यांनी त्याच्यावर लिहून दिलं की साकार गंधार हा की मूर्त मंदार हा, मंदार म्हणजे गणपती, म्हणजे जणू गणपतीच प्रकट झालेला आहे, मधुभाव रसराज लयताल हा साज हा नाद झंकार हा, असं ते गाणं मी आशाबाईंना ऐकवलं, त्यांना ते आवडलं, आणि ते म्हणाले आपण करायचं रेकॉर्ड। सर्व प्रेक्षकांनाही लवकरच आपल्या या सीडी मध्ये जे आहे ते ऐकायला मिळणार आहे। खूप खूप धन्यवाद, इतक्या आपुलकीनं तुम्ही आलात आणि आमच्याशी बोललात यासाठी, आणि आपल्या अल्बमसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। झी 24 तास एक पाऊल पुढे।